नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतातील जी प्रमुख पर्वतरांग आहेत त्यामधील सर्वोच्च शिखरे आज बघणार आहोत। तर SSC RRB आणि रेल्वेसाठी यामधील एकतरी प्रश्न हमखास येतोच। तर बघूया। तर हिमालय पर्वतरांग, भारतामधील हिमालय पर्वतरांगेमध्ये सर्वात उंच असे पर्वत शिखर आहे कांचनजंगा नावाचे। तर कांचनजंगा हे आपल्या सिक्कीम राज्यामध्ये कांचनजंगा आहे। तर त्यानंतर बघा, त्यानंतर अरावली पर्वतरांग जी राजस्थान राज्यामध्ये आहे, मुख्यत्वे राजस्थान राज्यामध्ये आहे। तर त्या अरावली पर्वतरांगेमधील गुरु शिखर नावाचे सर्वोच्च पर्वत शिखर हे 1722 मीटर उंचीचे आहे। त्यानंतर त्याच्याच खाली मध्य प्रदेश राज्य आहे। तर मध्य प्रदेश राज्यामध्ये बघा विंध्य रेंज आहे। तर विंध्य पर्वतरांगेमधील सर्वात उंच शिखर तर कोणते, तर गुडविल नावाचे, ते 752 मीटर त्याची उंची आहे। त्यानंतर सातपुडा पर्वतरांग जी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची बाउंड्री बनवते उत्तरेला, तर त्या सातपुडा पर्वतरांगामध्ये सर्वात उंच शिखर कोणते, तर धूपगड नावाचे शिखर आहे। त्यानंतर हे जे तुम्हाला आपल्या किनाऱ्याच्या बाजूला दिसत आहे तर त्याला म्हणतात पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वतरांग। तर या सह्याद्री पर्वतरांगामधील सर्वात उंच शिखर कोणते, तर अनाईमुडी नावाचे शिखर हे सर्वात उंच आहे। त्यानंतर याच्याच अपोजिट पूर्व घाट आहे, म्हणजे त्याला म्हणायचं ईस्टर्न घाट। तर त्या पूर्व घाटामधील सर्वात उंच शिखर कोणते, तर जिंदगाडा नावाचे शिखर आहे, ज्याची उंची 1690 मीटर आहे। तर या ठिकाणी एक कन्फ्युजन होऊ शकतं की बऱ्याच पुस्तकामध्ये किंवा वेबसाईटवर महेंद्रगिरी नावाचे शिखर सर्वात उंच आहे, पण ते चूक आहे। याचं उत्तर करेक्ट आहे जिंदगाडा शिखर। त्यानंतर ह्या दोन जो पश्चिम घाट आणि पूर्व घाट खाली एकत्र येतो बघा, एक मिनिट, पश्चिम घाट आणि पूर्व घाट या ठिकाणी एकत्र येतो बघा, पश्चिम घाट आणि पूर्व घाट या ठिकाणी एक आला। तर हा जो तुम्हाला ज्या ठिकाणी एक येतात त्या ठिकाणी निलगिरी नावाची एक पर्वतरांग आहे तामिळनाडू राज्यामध्ये। तर त्या निलगिरी पर्वतरांगेमधील सर्वात उंच शिखर कोणचे, तर हे दोडा बेट्टा नावाचे, त्याची उंची आहे 2637 मीटर। अशा प्रकारे बघा हिमालयामधील कांचनजंगा, त्यानंतर हिमालयामधील कांचनजंगा, अरावलीमधील गुरु शिखर, सातपुडामधील धूपगड, पश्चिम घाटमधील अनाईमुडी, पूर्व घाटमधील जिंदगाडा आणि दोडा बेटामधील निलगिरी आणि विंध्य पर्वतरांगेमधील गुडविल। अशा प्रकारे हा खूप महत्त्वाचा टॉपिक आता संपलेला आहे। थँक्यू।